सौंदर्यीकरण में मंदी, कचरे में तेजी। नागपुर में एनसीपी का काला मास्क आंदोलन। नगर निगम के 50 कचरा स्थलों के सौंदर्यीकरण कार्य में हो रही गंभीर देरी और बढ़ते कचरे के ढेरों को लेकर नागरिकों में भारी रोष पसर गया है। और इसी मुद्दे को उठाते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट नागपुर शहर ने आज जोरदार हल्ला बोल मोर्चा निकाला। शहर अध्यक्ष अनिल अहिरवार के नेतृत्व में निकले इस मोर्चे में कार्यकर्ताओं ने स्वच्छता अभियान में मनपा की विफलता और प्रशासन की लापरवाही के खिलाफ जमकर नारेबाजी की। मोर्चा महानगर पालिका मुख्यालय पर पहुंचकर कार्यकर्ताओं ने प्रतीकात्मक विरोध के तौर पर आसपास के कचरे को मनपा भवन के सामने खाली किया, ताकि प्रशासन को शहर की वास्तविक स्थिति का एहसास हो सके। प्रदर्शनकारियों का कहना था कि हर क्षेत्र में बढ़ती गंदगी, समय पर न उठाए जाने वाला कचरा और अधूरे पड़े सौंदर्यीकरण कार्यों ने शहरवासियों का जीवन अस्वच्छ और असुरक्षित बना दिया है। उन्होंने चेतावनी दी कि यदि लंबित कार्य तुरंत शुरू नहीं किए गए तो आंदोलन और उग्र किया जाएगा। गौरतलब है कि इस विरोध प्रदर्शन में सभी कार्यकर्ताओं ने काले मास्क पहनकर प्रशासन की निष्क्रियता पर अनोखा और तीखा विरोध दर्ज कराया। शहर अध्यक्ष अनिल अहिरवार ने कहा कि मनपा की ढिलाई के कारण शहर का सौंदर्य बिगड़ रहा है और नागरिक परेशान है। उन्होंने मांग की है कि सौंदर्यीकरण के सभी लंबित प्रोजेक्ट्स को युद्ध स्तर पर शुरू कर जल्द पूरा किया जाए, अन्यथा पार्टी व्यापक आंदोलन छेडेगी। नागरिकांच्या वतीने काही दिवस आधी आम्ही महानगरपालिकेच्या डेप्युटी कमिशनर ज्या मॅडम आहेत त्यांना भेट दिली होती। त्यांना हे सर्व नागपूर शहरात कचरा कुठे कुठे डंपिंग होतो तो महिनोगिंती उचलला जात नाही, रहिवाशांचं आरोग्य धोक्यात येण्याची गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे। त्या कारणास्तव येऊन निवेदन दिलं। त्यांनी 15 ते 20 दिवसाची वेळ मागितली। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा कचरा स्वच्छ करू व त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करू। आता सौंदर्यीकरण तर सोडा, तो कचरा साधा उचलण्याचाही त्यांनी कार्य केलेलं नाही आहे। असे ज्यांना कार्यच करता येत नाही, ज्यांना कामं करत नाही, अशा अधिकाऱ्यांना इथून हटवलं पाहिजे। त्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरलेला आहोत। हा बघा कचरा सुद्धा या ठिकाणी आणून ठेवलेला आहे। जर यांनी आम्हाला आज वेळ देऊन सुद्धा आतमध्ये बोलावलं नाही तर या ठिकाणी आम्ही दिवसभर इथं मोर्चेबांधणी करू व त्यानंतर मग त्यांच्या लक्षात येऊन जाईल का बरं म्हणजे आमची समस्या सोडवत नाही। तुम्ही पण बोला। नगरपालिकेमध्ये 2 अतिरिक्त आयुक्त आहेत आणि घनकचरा संदर्भामध्ये अनेक अधिकारी कार्यरत आहे। परंतु आपण समजा शहराची दुर्दशा पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की सगळीकडे दुर्गंधी कचरा 2 एजन्सीजला कामं देऊन देखील आजही जसाचा तसा आहे। नागरिकांमध्ये रोगराई पसरून राहिलेली आहे। यामध्येच मागील देखील निवेदन आपण दिलं होतं, त्यावेळेस अतिरिक्त आयुक्तांनी नोटिफिकेशन काढलं होतं की 50 जागी जिथे कचऱ्याचा ढिगारा आढळतोय तिथे सौंदर्यीकरण करता येईल, जेणेकरून समोर जाऊन इथे कचरा टाकणार नाही। तरी देखील त्यांनी त्यांचे कमिटमेंट्स आजपर्यंत पूर्ण केलेले नाही, महिनाभर झाल्यानंतरही। म्हणूनच त्याचा विरोध प्रदर्शन करण्यासाठी सन्माननीय शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वामध्ये आज हे मोठं आंदोलन घेतलेलं आहे। आम्ही सगळ्यांनी काळा मास्क घातलेला आहे। आम्ही निषेध करतो आहे या माध्यमातून की शहराचा प्रत्येक नागरिक त्रस्त आहे या वासांपायी, दुर्गंधीपायी। तरी देखील या भोंगळ कारभार करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही। याचाच विरोध आम्ही सगळे करतो आहे। धन्यवाद। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? और सिटी आहे तर शक्य आहे।